नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल अगदी लेटेस्ट न्यूज आहे। म्हणजे 6/9लाच ही प्रकाशित केली होती, पण थोडासा मला व्हिडिओ करण्यास वेळ झालेला आहे। तुम्हाला माहिती आहे की सध्या गौरी गणपती दिवस चालू आहे, त्यामुळे थोडंसं मला सणामुळे हा व्हिडिओ करण्यासाठी लेट झालेला आहे। काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, अगदी सेकंड थर्ड राऊंडमध्ये सुद्धा अगदी तुम्हाला हे फार युजफुल होणार आहे। तर NMCचं जे आपलं लेटेस्ट न्यूज आलेलं आहे, MBBS सीट्स वाढलेले आहेत आणि त्या किती वाढलेले आहेत तर जवळजवळ 4672 न्यू सीट्स वाढलेले आहेत, ॲड झालेले आहेत ह्यावर्षी। तर जवळजवळ टोटल आपल्या भारतामध्ये 1,11,106 MBBSच्या सीट्स सध्या प्रेझेंट अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी नवीन कॉलेजेस ॲड झालेले आहेत आणि ओल्ड कॉलेजमध्ये सुद्धा सीट्स वाढलेले आहेत। तर त्यामुळे 4672 एवढ्या सीट्स वाढलेल्या आहेत। त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याची नोटिफिकेशन आली होती 14/8ला आणि त्याचं पूर्ण अंमलामध्ये आलेलं आहे 5/9 म्हणजेच 5 सप्टेंबर 2024ला नोटीस आलेली आहे आणि ती 6 तारखेला त्यांनी पब्लिश केलेली आहे। तर हे पूर्णपणे तुम्हाला अगदी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी ओल्ड कॉलेजेस आणि न्यू कॉलेजेस या दोन्ही विषयी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर तुम्ही स्क्रीनवरती पूर्णपणे अगदी झूम करून पहा, म्हणजे लक्षात येईल। ह्याच्यामध्ये सगळे कॉलेजेस ॲड आहेत विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट हे सगळे कॉलेजेस आहेत। तुम्ही सीट मॅट्रिक्स पाहू शकता आणि तुम्ही स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते की लेटर ऑफ परमिशन हे बघ तुम्ही पाहू शकता। अगदी प्रत्येक कॉलेजला किती कॉलेजेसमध्ये परमिशन आलेले आहेत नवीन कॉलेजला आणि प्रत्येक कॉलेजला हे सीट्स एवढ्या मोठ्या संख्येने हे वाढलेले आहेत, त्यामुळे खूप अगदी आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही पाहू शकता हे 5/9लाच इथे परमिशन मिळालेली आहे आणि इथे डेट पण दिलेली आहे 6 तारखेला तरी प्रकाशित NMCने केलेलं आहे वेबसाईटवरती। तर हे प्रत्येक कॉलेजेस आहेत आणि इथे सीट्स मी तुम्हाला फक्त झूम करून तुम्हाला मी रोलिंग करून दाखवत आहे। तर किती सीट्स ह्या पूर्णपणे आपल्या भारतभर देशामध्ये वाढलेल्या आहेत। तर प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे स्टेटमध्ये खूप साऱ्या मोठ्या संख्येने सीट्स वाढलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये पण बऱ्यापैकी आलेले आहेत, तामिळनाडूमध्ये, आंध्रा, तेलंगणा प्रत्येक राज्यामध्ये जे काही विद्यार्थी अगदी MCC रजिस्ट्रेशन केलेले आहेत तर त्यांना 15% कोट्यामधून सुद्धा ॲडमिशन्स होत असतात। अगदी गव्हर्नमेंट आपले जे आहेत एम्स, जिपमर किंवा जे विद्यार्थी प्रायव्हेट किंवा डीम्डमध्ये जाऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी खूप अगदी आनंदाची गोष्ट आहे। एवढ्या साऱ्या सीट्स वाढलेल्या आहेत, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। तर जवळजवळ आपले जुने जे सीट्स होत्या तर 1,06,434 होत्या, त्याच्यामध्ये जवळजवळ ॲड झालेले आहेत 4,672 सीट्स ॲड झालेले आहेत टोटल। आणि जवळजवळ पूर्ण भारतामध्ये जर टोटल जर तुम्ही संख्या पाहाल तर 1,11,106 एवढ्या सीट्स वाढलेल्या आहेत। एवढ्या सीट्स आत्ता टोटल आपल्या अख्ख्या भारतामध्ये आहेत। तर खूप अगदी आनंदाची आहे गोष्ट विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्हाला सेकंड थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला नक्कीच ज्या काही विद्यार्थ्यांचं अगदी थोड्या मार्कानं किंवा SML थोड्याच्यानं हुकला असेल तर त्यांना सेकंड थर्ड राऊंडमध्ये अगदी ॲडमिशन 100% होणार आहे, असं हे मला पर्सनली वाटतं। अगदी गव्हर्नमेंटमध्ये पण सीट्स वाढलेल्या आहेत, प्रायव्हेट आणि डीम्डमध्ये सुद्धा। तर तुम्ही ते पाहू शकता कन्याकुमारी डिस्ट्रिक्ट तामिळनाडू इथे सुद्धा 100चा इंटेक आलेला आहे। तर खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये सीट्स वाढलेल्या आहेत, तेलंगणा, हैदराबाद ह्याच ठिकाणी सुद्धा आणि चेन्नई ह्या ठिकाणी सुद्धा, कर्नाटका, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश त्या प्रत्येक राज्यामध्ये आलेल्या आहेत। तर ही न्यूज तुम्ही पाहू शकता 5/9लाच त्यांनी प्रकाशित केलेली आहे, न्यूज टाकलेली आहे आणि NMCच्या वेबसाईटवरती त्यांनी 6 तारखेलाच प्रकाशित केलेली आहे। तर तुम्ही ते पाहू शकता कॉलेजची नावं आणि हे सीट्स पूर्णपणे दिलेलं आहे। तर ज्या काही विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता आणि विचारू शकता। ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग आमच्यामार्फत घ्यायचं आहे तेही विद्यार्थी पेड काउन्सिलिंगमध्ये जॉईन होऊ शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। तर एवढंच या निमित्तानं आज मी हा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर असेच मी नवीन व्हिडिओ घेऊन रोज येत जाईल आणि तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा। जे काही नवीन विद्यार्थी असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट्स पाहायला मिळतील आणि गरजू मित्रांना किंवा नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांनाही याचा मोठा फायदा होईल। तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।